तिकडं. तू तिकडच का काम बघत नाहीस? नाही नाही, मला तुझ्या संगच राहून काम करायचं बघ. का माझ्यावर पाय ठेवायचे आहे का काय? नाही नाही नाही, असं काय नाही बाबा. अरे मला खरंच काम करायचंय रे. नुसतं बडबड करून नाही चालायचं तात्या. काम म्हणजे कामच करावं लागेल. जमल का तुला? नाही जमलं तर तू आहे ना सवय सांगाया. आणि हे बघ, पोटाला नुसती भाकरच मिळ, बाकी काय बी मिळायचं नाही. चालन चालन चालन. ठीक आहे, येऊ द्या. चल दिवस उजाडला की. आणि गावभर डंका पिटू न ग का बाळ संग काम करतो आहे म्हणून. नाही बाबा, कशाला कोणाला सांगित. सोड, असं बी समजा गावाला समजत तू माझ्या संग आहेस. उद्या चल. बाळू, लय उपकार झाले बघ. ए येतो मी. काय गोदा मावशे? काय रे, किती वेळा सांगायचं मावशी म्हण नकस म्हणून? डोसक्यात जात नाही तुझ्या? तू ना बोलतच जाऊ नकस माझ्या संग. अरे असंच बाबा, कुठं चालली काय? तुला रे काय करायचं आहे उंडगीच्या? हा, तू काय माझा दादला आहेस? मला विचारायला लागलायस? राहिलं बाबा, चुकलं. नाही विचारणार इथून मोर. आणि तू कुठं उंडरत होता? वळख. हा, वळख वळख. ए, सांगायचं असेल तर गपगुमान सांग, नाहीतर जामच ना. पण तू कशा पाहिजे एवढी तनतनती आहेस? दादल्या संग भांडून आली का काय? हे बघ बाबा, काय बी झालं नाही. तुझ्या गत ना असं मोकर बोला येळ नाही माझ्याकडे. मॉप कामं पडली आहेत मला. म्या बी बिनकामाचं नाही राहिलो आता. म्हणजे काम चालू केलं आहेस का काय? वय म्हणजे चालू नाही झालं, पण आता लवकरच होणार आहे. वय का? तू आणि काम करणार? त्या पंचाच्या धोत्राचा सोगा धरून हिंडतो आहेस त्याच्या माग. दुसरं काम जमणार आहे का तुला? काढलं का पंचाचं नाव? तुम्हासनी ना त्या पंचाचं नाव काढले बिगर करमतच नाही. परत तुझी बडबड बंद कर. काय काम करणार आहेस आणि कुणाकडे ते सांग. बाळू संग. आपल्या बाळूकडं? भाई आपल्या नाही तर का लोकांचा बाळू का? त्यो गंगूताईच्या मेंढ्या राखायला जातोय ना, मग त्याच्या संग म्या बी जाणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरं करतो आहेस बाबा. नाही तर तुझं काय खरं नव्हतं बघ. त्या पंचाच्या नादानी अख्खा आयुष्य वाया गेला असतं तुझं. होय. आता बाळू संग राहिलास तर 4 चांगल्या गोष्टी शिकशील बाबा. होय होय. आणि आता जायचं पक्क बी झालं आहे. होय का? त्या निमित्तानं बाळू कसा हाय काय हाय ते समजेल बघ तुला. होय. हा, परतकडे गेल्यावर कामच कर, नाही तर बाळूचा मारच खाशील बघ. नाही नाही बाबा, कामच करायचं. म्या बी ठरवलं आहे. सवानं काम करायचं आणि कामच करायचं आहे. चांगलं आहे बाबा, ऐकून लय बरं वाटलं बघ मला. बरं, येतो म्या, लय काम आहेत. व्यवस्थित घेऊन जा. व्यवस्थित काय जायचं आहे आता? रोजच आहे. अरे त्याला सांगतोय मी, व्यवस्थित घेऊन जा रे. सुधारायचं नाहीस ना? जा बरं. अरे राम राम. काय बाळू, कवा आलास? हे काय, आजच आलो आहे. आहेस नवा 4 दिवस? 4 दिवस आता काय आमचं चालू आहे. गंगूताईची मेंढर सांभाळायला आलो आहे. असं आहे वय, चांगलं आहे मग. बरं, तुम्ही तुमची मेंढर चराय कुठे घेऊन जाता? हे काय, वरच्या अंगाला माळ रानावर. पर तिकडे चारा नाही जास्ती. अरे मग पुढे जायचं नाही वय? पुढं पुढं कुठं? डोंगराच्या पल्याड. एवढ्या लांब कोण जायचं? समधी नको म्हणतात. नाही का म्हणतात? अरे आपण निघालो की येतील माग. उद्या जाऊ आणि 4 दिवस लागतील माघारी यायला. काय रे बाळू म्हणतो हाय तसंच करायचं का? वय, मला बी तसंच वाटतंय. हा, अरे चारा बी लय मिळेल. जाऊ की, समधी संघ असलं की बरं. हा वय वय, जाऊया जाऊया. आता कसं? पर मला एक सांग, तू इकडं आलायस, घरच्यासनी चालेल ना? व न चालाय काय झालं? त्यांनीच जाडलं आहे मला. पर बरं झालं, तेवढंच गंगीला आधार झाला. होय, पुढं जे वाढून ठेवलं आहे ते काय चुकत नाही बघ. खरं आहे बाळू. कवा कसं जायचं ते आपण ठरवू.